19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी। तर यांना तर अनुसालानं फाशी दिली पाहिजे। शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल। आपण जर का असे नावं डिस्प्ले केले तर आपल्या ग्रामीण भागातले लोक काय म्हणतात, त्याला पद्मश्री असो का कुठले असो, तो सापडल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करणार। अत्यंत गंभीर हा विषय आहे। अध्यक्ष महोदय, गृहमंत्री महोदयांनी, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे एक प्रकार नाही तर खाजगी सावकाराकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या असल्याची माहिती गृह विभागाने दिली आहे। हे लेखी दिली आहे, मंगळवारच्या विधानसभेच्या उत्तरामध्ये ते आहे, आपण जरा शोधलं तर महाराष्ट्रामध्ये हे केवळ प्रकरण कशामुळे पुढे झालं तर ते माझ्यामुळे आलं। मी ज्यावेळेस या व्यक्तीला बाहेर देशामध्ये डेटा सेंटरवर नोकरीसाठी पूस लावून नेलं होतं आणि तिथे नेऊन त्यामध्ये चॅटिंगसाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी त्याचा वापर केला जायचा, ही सगळी माहिती आल्यानंतर मी त्याला सोडून आणलं। येण्याचं तिकीट मी दिलं असतं। चीनजवळ एक छोटासा देश असोल नावाचा देश, त्या देशातून त्याला आणलं। छोटासा देश आहे, बेटवर। मी पैसे कोणत्या शेतकऱ्याला आणला आणि इथे आल्यानंतर पोलीस अधीक्षकांना ही सर्व माहिती देण्याचं काम त्यावेळेस स्टार्टिंगला मी केलं आणि मग ही प्रकरण उघडकीस आलं। पातकुळकर साहेब, म्हणजे खूप मोठं प्रकरण आहे। 19 शेतकऱ्यांनी, विशेष म्हणजे काय सांगू आपल्याला, तामिळनाडू, दिल्ली हे दोनही डॉक्टर, त्या डॉक्टरला तर दिल्लीच्या डॉक्टरला हात लावू शकत नाही, कोणी लावू शकत नाही, कारण त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरवला। दिल्लीच्या डॉक्टरला पद्मश्री पुरस्कार दिला आहे। कदाचित माहिती नसेल किती गंभीर विषय आहे माननीय मंत्री महोदय। तर त्या 19 लोकांनी आता अध्यक्ष महोदय, आता काय झाले की मर्यादा कुठे आहेत, पण फार लांबपर्यंत आहेत। अध्यक्ष महोदय, माझी मागणी पातकुळकर साहेबांनी म्हटली त्याप्रमाणे, अध्यक्ष महोदय, 1 लाखासाठी 74 लाख रुपये तर दिलेच, किडनी विकली हे तर पैसे दिले, ट्रॅक्टर गेली, शेतीही गेली, ट्रॅक्टर होती ट्रॅक्टर उचलून नेली, ते सुद्धा विकून टाकली। आणि हे सर्व प्रकरण जे महाराष्ट्रामध्ये आता सावकारांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आहे। 19 किडन्या विकल्या गेल्या शेतकऱ्यांनी। अध्यक्ष महोदय, हा प्रश्न इथे उपस्थित होत असताना खरं तर कुठल्या, हे बघा, मी जरा गांभीर्य लक्षात घ्या, तुमच्या तोंडावर थुकतील लोक असं बसून शेतकरी 19 आत्महत्या किडन्या विकतो आणि तुम्ही त्याला काहीतरी बळजबळ करत बसलात। अध्यक्ष महोदय, मी म्हटलं नाही, हे मंगळवारच्या लेखी उत्तरामध्ये आलंय 19 शेतकऱ्यांनी आत्महत्या, आपल्या किडन्या विकल्या म्हणून। अध्यक्ष महोदय, विषय असा आहे की सावकारांचा एवढा मोठा पाश आणि काय करताय मग। मी जर हेच विचारलं मंत्री महोदयांना की 19 लोकांनी, शेतकऱ्यांनी किडन्या विकतपर्यंत आपल्या खात्याकडे माहिती नव्हती, आपल्या खात्याकडे ही कल्पना आली नाही, गंभीर आहे की नाही। म्हणजे गृह विभागाने किंवा तुमच्या पोलीस विभागाने, आम्ही तुम्हाला कोणाला दोषी धरत नाही, आम्ही तुम्हाला दोष देत नाही, पण एवढं मोठे प्रकरण होतात राज्यामध्ये, कनेक्शन काय, कुठले कुठले आहेत यामध्ये, चंद्रपूर, सोलापूर, अहिल्यानगर आहे की या जिल्ह्याचा समावेश आहे, यामध्ये आहे ना। आणि म्हणून माझी मागणी अशी आहे, मला उत्तर अपेक्षित असं आहे मंत्री महोदयाकडून, हे रॅकेट मोडून काढलं पाहिजे, हे संपवलं पाहिजेत। एवढं थातूर मातूर कारवाई करून हे होणार नाहीये। सरकार म्हणून, शासन म्हणून, मंत्री महोदय म्हणून या सभागृहात हे जेवढी सावकार आहेत, 19 किडन्या शेतकऱ्यांचे विकणारे आणि याच्या मागे असलेले सर्व स्वत्ती सहभागी, DDR तर आहेच, शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यामध्ये सावकार आहेच, पण किडन्या विकतपर्यंत एवढे मोठे गुन्हा होतो आहे, तर गृह विभागाचंच उत्तर आहे, त्यांनीच उत्तर द्यायचं, त्याच्यावर कारवाई कोण करणार। DDR असेल, DDR वरही कारवाई झाली पाहिजे। हे सावकारांचं नेटवर्क ज्यांनी तयार करून ही जी लूट चालली आहे, तर हे तर आमचे अतुल भाऊ म्हटले, त्यांच्यावर मुका लावा, मुका, तर यांना तर अनुसालानं फाशी दिली पाहिजेत, चौकात आणून मरतपर्यंत मारलं पाहिजेत। शेतकऱ्यांच्या किडन्या विकण्यासाठी त्यांना लुटण्याचं काम इथपर्यंत जर राज्यामध्ये येत असेल तर राज्यातील शेतकऱ्यांची परिस्थिती काय असेल, शेतकरी कशा संकटात असेल। म्हणून मला
माझी विनंती आहे, मी बोलणार आहे नंतर, पण आपल्याला माझी स्पेसिफिक विनंती प्रश्न असा आहे, मला उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे की अतुल भाऊ म्हणतात त्याप्रमाणे या सर्व जेवढे सावकार आहेत आणि या किडनीमध्ये सहभागी झालेले आहेत यांच्यावर उत्तर तुम्ही खूप छान दिलं. उत्तराला त्यांचे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं त्यांची प्रॉपर्टी आपण जप्त केली पाहिजेत. हो, जीव गेला, एका किडनीवर 19 शेतकरी जगतायत, एक दुसरी किडनी गेली ना 19ही मरतील ना. म्हणून उत्तर चांगलं दिलं तुम्ही, पण यांच्यावर ज्या कलमा लावल्यात त्यामध्ये मोकोका लावण्याची आवश्यकता आहे. मोका तुम्ही लावणार का? आणि हे सर्व रॅकेट शोधून काढत असताना या रॅकेटचा सुद्धा जो आहे दिल्लीत, महाराष्ट्राची पोलीस जाऊन त्या पद्मश्री मिळवलेल्या डॉक्टरला अटक करणार का? साऊथमध्ये पोलीस जाऊन आले चंद्रपूरचे, त्याच्या घराच्या भोवताल पोलिसांचा घुसू दिलं नाही, प्रवेश करू दिला नाही. त्या घराला सर्व गावकऱ्यांनी, त्या परिसरातील लोकांनी डॉक्टरला अटक करू दिली नाही, उलट पोलिसांनाच जीव धोक्यात घालून पोलिसांना वापस यावं लागलं. किती भयानक असेल. म्हणून SIT नेमून होणार नाही, तर याच्या खोलवर जाण्यासाठी या मूळ सूत्रधाराबरोबर महाराष्ट्रातील हे किडनी विकण्यासाठी भाग पाडणारे जेवढे सावकार आहेत, या सावकारावर किती दिवसात कारवाई करणार आणि यांना सर्वांना एक कडक कारवाईसाठी जे काही सापडले त्यांच्यावर मोका लावणार. मान्य विजय भाऊ, आपण ही गोष्ट खरी आहे की सर्वात पहिले हे प्रकरण पुढे आणण्याकरता आपण पुढाकार घेतला, परंतु आपण सभागृहाचे ज्येष्ठ सदस्य आहे, आपण दिलेली पूर्ण माहिती सत्य नाही. एक तर कुठेही आम्ही दिलेलं नाही आहे की 19 लोकांच्या किडन्या त्या ठिकाणी गेल्या, 9 लोकांच्या किडन्या, आणि त्याच्यामध्ये शेतकरी आपण हा वारंवार उल्लेख केला. ह्या प्रकरणामध्ये फक्त एक ते पण दुर्दैवी आहे, एकच शेतकरी आहे त्याच्यामध्ये, आणि 2 लोक आहेत ज्यांनी किडनी आपली विकली किंवा डोनेट केली, ते महाराष्ट्रातले आहे 2, आणि बाकीचे उर्वरित राज्यातले त्या ठिकाणी. दुसरा प्रश्न आपण जो सांगितला की संबंधित डॉक्टर जो किडनीची सर्जरी हा पूर्ण देशभर करतो, कुठल्याही देशामध्ये किडनी काढायची असेल तर त्याला बोलण्यात त्या हॉस्पिटलमध्ये पॉप्युलर डॉक्टर आहे तो, त्याला पद्मश्री असो का कुठले असो, तो सापडल्यावर निश्चितपणे त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, हे आपल्याला सरकारच्या वतीने त्या ठिकाणी सांगतो. दुसरं, अजून हे कायदे स्ट्रॉंग करण्याकरिता, परंतु माझी आपल्याला विनंती आहे, आपण काय करतो सभागृहामध्ये भलतीच काहीतरी माहिती देतो. आपण वारंवार सांगितलं की 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या, 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्या, 19 शेतकऱ्यांच्या किडन्या काढल्याने किंवा त्यांनी विकल्या पण नाही. याच्यामध्ये 9 जण आहे, आम्ही लेखी देखील 9 त्या ठिकाणी दिला, आणि त्याच्यामध्ये एक शेतकरी आहे, पण तेही दुर्दैवी आहे, काही विषय नाही, तेही दुर्दैवी आहे. त्याच्यामुळे सरकार देखील गंभीर आहे. सरकारनं तातडी सर्वांना त्या ठिकाणी अटक केलेली आहे, SIT लावली. आपल्या SITमुळे त्यामुळे सर्वजण आपण माहीत पडले की संपूर्ण देशामध्ये काय होऊन राहिलं आहे. तर ह्या अनुषंगानं जे लोक असतील त्या सन्मानावर तातडीनं कारवाई करण्यात येईल हा शब्द. हे सर्व प्रकरण जे घडलं आहे ते अवैध सावकारीमुळे, आणि याच्यावर नियंत्रण ठेवण्याकरिता ऑलरेडी आपली समिती त्या ठिकाणी आहे, माननीय जिल्हाधिकारी, माननीय पोलीस अधीक्षक आणि DDR. आता याच्यामध्ये दुरुस्ती आपण अशी करू शकतो की जे परवानाधारक सावकार आहे, जे त्या ठिकाणी वाटप करतात, त्यांनी दर 3 महिन्यांनी हा डाटा ह्या समितीकडे देण्याचे निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले आहे की नेमका हा कुठल्या पद्धतीने त्या ठिकाणी वाटप करतो आणि किती दराने दिले पाहिजे याची देखील नियम त्या ठिकाणी सरकारने विहित करून दिलेले आहे. परंतु काही ठिकाणी त्याचा फायदा घेऊन जास्त दराने देतात का खाजगी सावकार, तर ती माहिती त्यांनी AR कडे ते देतात, पण ARच्या माध्यमातून ते ह्या जिल्हाधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्यांच्याकडे देण्याच्या देखील सूचना याच्यामध्ये त्या ठिकाणी करण्यात येईल. आणि आपला दुसरा जे म्हणणं आहे की बाबा मोक्का ह्या संदर्भात लावता येईल का, तर निश्चितपणे ह्या सर्व प्रकरणामध्ये एवढं मोठं इन्व्हॉल्वमेंट असल्यामुळे, वेगवेगळ्या व्यक्ती गुंतल्या असल्यामुळे कायद्यातल्या तरतुदी बघून तो देखील निर्णय घेण्यात विचार करण्यात येईल. स्पीकर साहेबांनी जे प्रकरण उपस्थित केलं ते भलेही स्कोपच्या बाहेरचं आहे, परंतु आपण सांगितलेली माहिती सत्य मानून निश्चितपणे त्या प्रकरणाची देखील सखोल चौकशी करण्यात येईल. योगेश सागर साहेबांच्या विचारांना मी सहमत आहे. मी देखील ब्रीफिंग घेताना ह्या पद्धतीचा विचार त्या ठिकाणी ठेवला होता, परंतु एक दुसरी बाजू आपण ह्या विषयाची समजून घेतली पाहिजे. कुठलाही व्यक्ती हा काही आनंदानं खाजगी सावकाराकडे त्या ठिकाणी कर्ज घ्यायला जात नाही, आणि अशा पद्धतीनं आपण ज्यांनी कर्ज सावकारांकडून त्यांचे नावं जर डिस्प्ले केले तर तो लाजेनं असाच भरून जाईल गुलाबराव. आपण जर का असे नावं डिस्प्ले केले तर आपल्या ग्रामीण भागातले लोक काय म्हणून नाव डिस्प्ले होऊन राहिलं, ही आमची अडचण आहे त्याच्यामुळे आपण काय म्हटलं की हा डाटा सावकारांनी AR कडे ते जमा करतात, परंतु ARनी त्या ठिकाणी ही जी समिती आहे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि DDR ह्या समितीकडे त्या ठिकाणी दिले पाहिजे, आणि रँडमली ह्या समितीनं त्या ठिकाणी क्रॉस चेकिंग केलं पाहिजे. सभागृहाला दिलेली माहिती सत्यग्राह्य धरून चौकशी करून उचित कारवाई करण्यात.
सन्मान्य सदस्य नितीन राऊत साहेबांनी जे काही प्रश्न विचारले, एक पहिला प्रश्न त्यांचा असा होता की हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्यामुळे केवळ फक्त जिल्हास्तरीय SITच्या माध्यमातून याची चौकशी न होता केंद्रीय एजन्सीची याच्यामध्ये मदत घेतली पाहिजे. तर निश्चितपणे आपण जी SIT गठीत केली त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतर, कारण आहे आपल्या SITनीच याचे पाळेमुळे कुठपर्यंत आहे आतापर्यंत शोधून काढलं. फार वाईट अवस्था आहे तुम्हाला सांगतो. आणि काय आहे ते सगळे चित्र तुमच्या पुढे आहे. या कुटुंबाला मुख्यमंत्री सहायता निधीतून काहीतरी मदत करावी, कारण त्याची एकच किडनी आता शिल्लक राहिली आहे. कमवता तोच आहे, वडील उभं राहू शकत नाही. आणि त्यामुळं जरा त्या सहानुभूतीतून विचार करा. कारवाई होईल, पण त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून 10 लाख रुपयाची तरी मदत करावी अशी आपल्याकडे विनंती आहे.